भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल, SNS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं SNS टीवी की यह खास रिपोर्ट। नमस्कार, मी अभिषेक। आज जो शहरात दोन्ही ओव्हरब्रिज बनत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भयंकर असंतोष निर्माण दिसत आहे, पण शहरात विकास होणे हे सुद्धा काळाची गरज आहे। जर दोन्ही ब्रिज निर्माण होतील तर गावातील इंटरकनेक्टिव्हिटी, गावात रस्त्याचा परस्पर जुळाव ला धोका होऊ शकते। त्याकरिता काल मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही तुमसरचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या समक्ष चर्चा केली आणि त्यांना सांगितलं का ब्रिजच्या खालून दोन्हीकडे सर्व्हिस रोड देणे फार गरजेचे आहे, पण त्यातूनही विषय मोकळा होत नाही। जर देव्हाडी रोड ब्रिज बद्दल विचार केला तर शिवाजी, तिलक, बोस, नेहरू, आझाद, विवेकानंद नगर याला जाण्याकरिता फक्त 2 रस्ते आहेत, तेही फार लहान आहेत, कंजेस्टेड आहेत। दोन्ही रोड कंजेस्टेड आहेत आणि मंगळवारच्या दिवशी जेव्हा बाजार भरते त्यावेळेस येण्या जाण्याची फार अडचण निर्माण होते। तर आमची मागणी होती की टेलिफोन एक्सचेंज कॉलनी सरळ डायरेक्ट एक अंडरपास यानी बोगद्यातील रस्ता, टेलिफोन एक्सचेंज कॉलनी थ्रू डायरेक्ट एक बोगद्यातील रस्ता जो डायरेक्ट लोटन पोहा चौकात जो मिळेल आणि देवाडी रोडची कनेक्टिव्हिटी इथे कनेक्ट होईल तर वाहतुकी येण्या जाण्याकरिता फार सरळ आणि इझी राहील। आणि रेल्वे लाईनच्या खालचा जो भाग आहे तिथे सुद्धा लोकांना एक व्यापाराची संधी भेटेल। त्याच प्रकारे दुर्गा मंदिर जवळील लोकांना मोठे सर्व्हिस रोड दोन्ही बाजूंनी झाले पाहिजे, कारण ते अत्यंत ट्रॅफिकवाले रस्ते आहेत। जर दोन्ही ब्रिज संदर्भात काही आपल्याकडे काही सुझाव असतील, काही तक्रारी असतील तर आम्हाला सांगा। आम्ही आपले सुझाव व तक्रार रेल्वे अधिकारी, रेल्वे डिपार्टमेंट व मुख्याधिकारी तुमसर व आपले लोकप्रिय आमदार आदरणीय राजूभाऊ कारेमोरे यांच्या समक्ष ठेवू आणि कुठेतरी लोकांना एक चांगली व्यवस्था बनवण्याकरिता आम्ही त्यांना निवेदन करू। धन्यवाद।